अयोध्येतील श्रीराम मंदिरावर आज दिमाखात भगवा ध्वज फडकणार। पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण। धर्मध्वजावर तेजस्वी सूर्य, ओम ही प्रतीक। ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होण्यासाठी अयोध्या नगरी पुन्हा सज्ज। संपूर्ण मंदिर विविध रंगांनी न्हाऊन निघालं। मंदिराला आकर्षक रोषणाई। अयोध्येतली प्रत्येक घडामोड एबीपी माझावर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। अनेक ठिकाणी 50% आरक्षण मर्यादा ओलांडल्याचा आरोप। आजच्या सुनावणीवर निवडणुकांचं भवितव्य। मुंबईमध्ये 11 लाख दुबार मतदार असल्याची महापालिकेची कबुली। दुबार नावं वगळण्यासाठी महापालिकेनं वेळ मागितला। राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या शिष्टमंडळानं राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली। प्रारूप याद्यांमध्ये हरकती नोंदवण्यासाठी 21 दिवसांची मुदत देण्याची मागणी। मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा। अबुसमाड जंगलातूनही नक्षलींचा बिमोड। कायद्याचं राज्य लागू। पोलिसांचं पहिलं ठाणं सुरू। आदिवासींसाठी आता पायाभूत सुविधांची उभारणी होणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणात जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडची धनंजय मुंडेंना आठवण। एका व्यक्तीची कमी भासते जाहीर सभेत वक्तव्य। दमानिया जरांगे यांचा हल्लाबोल। कॉमेडियन कुणाल कामराची पुन्हा वादग्रस्त पोस्ट। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपला डिवचण्याचा प्रयत्न। आरएसएस असं लिहिलेल्या शर्टावर कुत्रा लघुशंका करत असल्याचं चित्र। सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बैठक। हिवाळी अधिवेशनात घरांच्या किमती कमी करण्याचं सरकारनं आश्वासन दिलं होतं। बैठकीला शशिकांत शिंदे, विक्रांत पाटील उपस्थित राहणार। इथिओपियात ज्वालामुखीचा उद्रेक। आकाशात पसरलेली राख भारताच्या दिशेनं। डीजीसीएकडून विमान कंपन्यांना अलर्ट। गुवाहाटी कसोटीमध्ये टीम इंडिया बॅकफुटवर। भारताची फलंदाजी ढेपाळली। पहिला डाव 201 धावांवर आटोपला। दक्षिण आफ्रिकेची 314 धावांची आघाडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।